नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि हेल्दी मुखवास बनवणार आहे। हा मुखवास घरी अगदी कमी खर्चात तयार होतो आणि रोज जेवणानंतर खाल्ल्यास पचनाला मदत होते। हा मुखवास बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप बडीशोप, अर्धा कप तीळ, अर्धा कप जवस, 2 टेबलस्पून ओवा। सर्वप्रथम आपण सामग्री स्वच्छ करून घेऊ। आता प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या मंद आचेवर हलका भाजून घेऊ। सर्वप्रथम आपण बडीशोप छानशी भाजून घेऊ, सुगंध येईपर्यंत भाजायची। बडीशोप तोंडाला ताजेपणा देते आणि पचनासाठी खूप चांगली असते। छानशी बडीशोप भाजून घ्यायची, मंद आचेवर हलकं भाजून घ्यायची। छानसा आकार येईपर्यंत बडीशोप भाजायची। बडीशोप तोंडाला ताजेपणा देते। छान असा आकार येऊस्तर मस्त भाजून घ्यायची बडीशोप। थोडा आता मस्त लालसर आकार आलेला आहे। छानशी आपली बडीशोप भाजलेली आहे। त्यानंतर जवस घ्यायचे। जवस बी लाल होईपर्यंत जवसामध्ये ओमेगा 3 असते। ओमेगा 3 आणि फायबर खूप प्रमाणात असते, शरीराला खूप फायदेशीर। आणि ओवा पोटातील गॅस किंवा अपचन, पोटदुखी कमी करण्यास मदत करतो। छानपैकी असं जवस भाजून घ्यायचं। छान असं फुलावणी फुलेपर्यंत भाजून घ्यायचं। असं मस्तपैकी वास येतो त्याचा भाजल्यावर चविष्ट। जवसापासून आपल्याला खूप फायदे आहे, आपल्या केसांसाठी पण खूप फायदे आहेत त्याचे। जवसामध्ये खूप प्रमाणात फायबर असते, पचनासाठी खूप चांगले असते। त्यानंतर असे मस्तपैकी तीळ घ्यायचे आणि मस्त भाजून घ्यायचे। छान असे खुसखुस होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर ओवा घ्यायचा। ओवा बी छानपैकी असा भाजून घ्यायचा। ओवा हे पोटातील गॅस, अपचन, पोटदुखी कमी करण्यास मदत करतो। त्यामुळे आपले पोटदुखी कमी करण्यास मदत करतो। छानपैकी असा ओवा भाजून घ्यायचा। आणि या चारही पदार्थाचे मिश्रण खूप पौष्टिक असते। सर्व साहित्य थंड झाल्यावर एकत्रित छान मिसळून घ्या। इच्छेनुसार थोडे काळे मीठ किंवा सेंधा नमक टाकू शकता तुम्ही। आता आपली हेल्दी पौष्टिक मुखवास तयार आहे। हा हवा बंद डब्यात भरून ठेवा। रोज जेवणानंतर 1 चम्मच खा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा। अशी छानपैकी पौष्टिक मुखवास तयार आहे। एकदा जरूर करून बघा। जेवणानंतर 1 चम्मच मुखवास घ्यायचा। खूप छान आणि एकदम चविष्ट तोंड पडते।